मंडळी, आज पुन्हा एकदा गाणं पोपट सुमारिया चौघुलिया यांच्या घरी रंगणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम. चला तर मग सज्ज व्हा हशा आणि टाळ्यांची सुरावट अनुभवण्यासाठी. हाय 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 काय बया, झेंडूची कळी आज लई फुलली आहे. हाय काय सजलायसा काय, आज काय बैलपोळा आहे का? तू शहाणपणा करू नकोस. हे का इकडे कचरा आहे, कचरा कोण काढणार? काढायला कचरा काढ. काढते कचरा. ती फुलं बघ, फुलं बघ, ती धुवून आण आतून जाऊन. तुम्ही बघा ही प्लास्टिकची फुलं जरा बदला हो, ओरिजिनल आणा. ओरिजिनल गोष्टींची मजाच वेगळी असते हो. हे तू स्वतःला सांग, तू खरी रिप्लेसमेंट आहेस. ती जी ओरिजिनल आहे ना, ती 15 दिवस सांगून महिनाभर गेली आहे बाहेर. तिने तुला तात्पुरतं ठेवलंय हे विसरू नको. मला सांगते शहाणपणा. तुम्ही लई बोलू हा. नका. शेवंत माझी मैत्रीण आहे म्हणून इथं आली तरी चल. नाही तर तुमच्या सारख्यांच्या घरात मी अशी वागून पण बघत नाही. एक मिनिट, तुमच्या सारख्यांच्या घरात म्हणजे कोणाशी बोलतेस तू? तुमच्या- गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया म्हणतात मला. आणि बाहेर गाणं डुचक्या म्हणतात तुम्हाला. मी डुसक्या तर हे तू गाणं हे घे अहो हुसक्या. नाही सुचत तर कशाला बोलताय? कशाला थरथरून थरथरून जीव जायचा एक दिवशी तुमचा. चल, जा चल 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 निघ चल. ते मरू दे. हाय. कोणी येणार कोण आहे घरात? मला बघायला मुलगी येणार आहे. ओय. हाय 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 का आता म्हणजे लग्न करायचं ठरवलंय मी. हा? हो हो. कशाला थोडक्यासाठी लग्न करताय आता? थोडक्यासाठी म्हणजे गप्पा शहाणपणा करू नकोस तू. नाही सॉरी. कांदे पोहे केलेस? नाही. कांदे पोहे तयार आहेत का बघून ये. जा लवकर जा, पाहुणे येतील कधी यार. नाही जाणार. आवाज खाली करायचा. नाही तर काय करणार आहे? जा ना बाबा तू जा, चल निघ चल. गरज नाही. आले आले पाहुणे आले. नमस्कार. नमस्कार नमस्कार. ओ, नमस्कार. हाय यंग हँडसम चॅम्प. Yeah. होय. चांगला. छान छान आहे छान आहे छान आहे मस्त आहे. हो ते 2017 साली गंधर्व महोत्सवात मला स्मृतिचिन्ह मिळालं होतं. नाही 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 ते नाही ते नाही त्याच्या बाजूचा तो डुकराचं जे पोस्टर आहे ते. तो आरसा आहे. I'm sorry. Please. Please. मी पंडित गाणं पोपट सुमारिया चौघुलिया. नमस्कार. होय. नमस्कार. मी हेमंत झुंजरराव पाटील. वा वा छान. ही माझी मुलगी हा बिंदू. बिंदू सुंदर आहे. नाही 2 अक्षरी नाव खूप सुंदर आहे. माझं नाव सुद्धा बिंदू शिवाय कम्प्लीट होणारच नाही. पंडित आहे ना, पंडित पच्या वर बिंदू. होय होय होय. ऍक्च्युली कसं बोलावं मला खरंच काही कळ. ऐ गंगावून लावलेला आलोकनाथ. शहाणपणा करतेस तू. त्यांची तर यायला नव्हतं मला. त्यांच्या समोर कशाला बोलतेस तू? कळत नाही तुला? अक्कल नाही? हे नाही करायचं आता. बघायला आले. हे पकडा. सांग. घेऊन जा तिकडे. मी कशाला घेऊन जाऊ? तू यानं घेऊन, मी बसतो तिकडे. मला बघायला आलेत की तुम्हाला बघायला आलेत? पकडा हातात पकडा. अरे, इथं पकडा. आवड वाटतंय. जा. पाय जवळ जवळ पाय करायचे. पाय जवळ. पाय जाऊ नये. असा जाऊ का? पाय पाय जवळ जाऊ. शहाणपणा शिकवते मला. असं नाही, जरा पोरींसारखं जायचं. पुरींसारखं. नीट अंगावर पाडायचं नाही. नीट. अरे बघितलं माझ्याकडे. अरे घ्या. नाही अख्खा नाही, एकच घ्या. Oh my God, my mistake. hey guys, sorry.
ह्या कोण ती जस्ट हे आहे हे म्हणजे नाही हे म्हणजे जस्ट एक मोलकरण आहे ती Oh my God. टेम्पररी आहे Oh. 15 दिवसांनी नसणार ती पांढरे वेगळं असणार 15 दिवसांनी ओके ओके लिंबू नाही मी बिंदू. नाही लिंबू पिळू का असं म्हणतोय लिंबू पिळू का असं म्हटलं मी चालेल. घे ना बघत का उगीच घे ना जरा तू नीट नीट. हा मी पंडित गाणं पोपट सुमारिया चौघुल्या तुमची काय ओळख ओळखीचं काय ओळखीचं काय त्याच्यात? ओळख काय करायची कुठे गेले कुठे गेले हे कुठे गेले कुठे गेले ताई नाही कुठे गेले आले आले. आले या, ओळखीचं काय त्यात तरी पण करून देतो होय मी हेमंत झुंजारराव पाटील अरे वा 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 वर्तक नगर पोलीस स्टेशनला पोलीस इन्चार्ज आहे हा 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 कळलं ते मला हा 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 आणि माझी मुलगी वा वा बाबांचा बदा बदा आहे. बाबांचा बदाबदा आहे म्हणजे खूप मोठं नाव आहे बाबांचं. दबदबा आहे नावाला दबदबा आहे हा, तेच, अच्छा. तेच. बाबांचा दबदबा आहे तेच, हा, हो. येस 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 त्यांना ना त्यांच्या कारकिर्दीत खूप नूडल्स मिळाले आहेत. नूडल्स का Medals. नाही मेडल्स मेडल्स हो, तेच 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 Medals, medals. तेच ते. साहेब तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नाही म्हणजे बाबांचं नावच आहे ना तसं. हो. तुम्ही 3 महिन्यापूर्वी तरडे गँग ऐकलीत का? तरडे गँग तरडे गँग ऐकलंय. बाबांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांना पकडलंय. अच्छा हो वर्तमानपत्रात खूप सगळीकडे हेडलाईन्स मध्ये बाबा 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 सगळीकडे बाबाच होते. अच्छा अच्छा नाही मी तशी वर्तमानपत्र वाचत नाही कारण माझा आणि संगीताच्या साधनेत दुसरं कोणी आलेलं मला एक चालत मिनिट साहेब हा तुम्ही ते इन्स्पेक्टर पाटील आहे. त्यांनी ते तरडे गँग वाले त्यांना पकडलं रंगे हात पुण्याला Yes, I am, जाऊन. मीच. अयो, साहेब म्हणजे ते तरडे गँगचे मेन पव्या तरडे जे दरोडा घालायला व्हॅनिटी व्हॅन घेऊन जातात म्हणजे ते दरोडा घालताना खतरनाक असं बोलतात ते. ताई ताई प्लीज साहेब मी लय फॅन आहे साहेब तुमची. हा हा ठीक आहे लय ठीक आहे भारी दिसतंय हा, साहेब. तुमची खरं सांगू का शिक्षण तुम्हाला? हा टीव्हीवर दिसतं ना त्याच्यापेक्षा लय रुबाबदार दिसत इथं. शिक्षण तुमचं कुठे साहेब ती तरडे गँग लय डेंजर होती ना. खूप खूप डेंजर होती. तुम्ही कसं पकडलं त्यांना? अरे छान 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 हे शिक्षण त्याच्या कुठपर्यंत मागे एक स्टोरी आहे शिक्षण सांगा तुमचं ना. स्टोरी सांगायची म्हटली म्हणजे हे बघा शिक्षण कुठपर्यंत झालं? खरं तर मला ना माझ्या टिपर कडून टीप मिळाली कोणाकडून मिळाली टिपर नो टिपर टिपर येस टिपर कडून मला खबर मिळाली शिक्षण कुठपर्यंत झालं? ही जी- शिक्षण कुठपर्यंत ही जी झालं? गँग आहे शिक्षण कुठपर्यंत ही झालं? गँग अरे शिक्षण कुठपर्यंत झालं? दरोड्यात टाकून ऐकतच जंगलात लपली जंगलात लपली जसं मला हे कळलं कुठे लपली आहे जंगलात रे जंगलात लपली हे जसं मला कळलं तसं मी माझ्या कर्मचाऱ्यांना घेऊन तिथे गेलो जंगलाला चारी बाजूंनी वेढा घातला काय घातला येडा वेडा वेडा, घातला. वेडा. वेडा घातला आपण एकदा बोललो आणि मग- असतं तर बरं झालं असतं. आणि मग 13 तास सलग 13 तास जंगलाच्या बाहेर असं असं वाट बघत हो होतो बरोबर काय आहे. बघत होतो अरे वाट बघत होता रे तुमचं वाट बघत शिक्षण होतो. कुठं झालं रे? 13 तास 13 तास बाबा वाट बघत होते. Yes. पाणी प्यायला सुद्धा हल्ले नाही. हट. साहेब पाण्याची पण गरज नव्हती लय भारी. 13 तास मी वाट बघत मग- होतो मग? अंधार पडायला लागला अंधार पडायला लागला मी दुर्बीण काढली दुर्बीणीतून पाहिलं मला काहीतरी हलताना काय दिसलं हलताना हा हलताना दिसलं माझ्या लक्षात आलं अरे हा तर पव्या तरडे मी कर्मचाऱ्यांना सांगितलं इशारा केला कसा केला मला काय माहिती इशारा काय केला असा केला नाही असं नाही. असा नाही औ, असा केला आणि मग पव्या तरडे जसा चालत येत होता
तसं मी स्वतः मी खाली झोपलो, हातावरती अशी क्राउलिंग करत 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 गवतातून चाललो होतो, क्राउलिंग करत 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 आपली आणि समोरून पव्या तरडे येत होता. बोलिया रे, बोलिया ना रे. नाही शेष. काय झालं साहेब? ऐक, नाही तुमच्या ते लक्षात येणार नाही. ऐक, आपण नंतर ऐकूया. तुम्हाला काहीतरी वेगळं म्हणजे पव्या तरडे कोण आहे? मी बाबा, मी. नाही तुझ्या बरोबर खेळून कंटाळा आलाय. पव्या तरडे तुम्ही व्हाल. अरे मी का हो पव्या, मी हे तुम्ही बघा. पव्या तरडे व्हा, म्हणजे अरे. यांना सगळ्यांना कळेल. अरे पण यांना कळणे ही काळाची गरज नाहीच आहे मुळात. आपण आता पण महत्वाचं हे की त्यांना कळली पाहिजे. अरे ही पण ते गोष्ट. महत्वाचं नाहीये. ऐका, दादाजी. तुम्ही पव्या तरडे व्हा. अरे पण हा, या माझ्यासाठी. तिकडून या वा ना. मी का मुळात हो ते वा. या या पव्या तरडे व्हा. पव्या तरडे व्हा आणि तो येतो हा असं खाली बसून आलात तरी चालेल. या 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 थोडा सरपटा. शी, शी, शी. अरे पण हा बघा कर, या मला सांग ना एकदा. अहो असं कसं? नाही ओ माय गॉड. अहो पव्या तरडे दरोडेखोर आहे. तुमचा चेहरा बघा. अरे बापरे, भावच नाहीये या माणसाच्या अरे चेहऱ्यावर. अरे पण मला माहितीच नाही पवाय तर कोणी ओळखत सुद्धा नाही त्यांना. बरं तुम्ही माझ्यासारखी क्राउलिंग करत या. तुम्ही स्वतःला पाटील समजा, इन्स्पेक्टर अरे पण पाटील. मी बाबा, काय- हा. तुम्ही बाबा व्हा ना. अरे बाबा भा, पण त्यासाठी लग्न तर झालं अहो, ते पाहिजे. म्हणतात, आधी तुम्ही क्राउलिंग करून दाखवा. बघा त्यांना कळेल. करा ना, त्यांना करा कळेल. ना. इंटेन्सिटी लक्षात घ्या. या तुम्ही काय क्राउलिंग मला करत या. का करायला लागतं हे? या या करा म्हटलं. थोडं मागे जा. या माझ्या घरात या, या. कांदेपोहाच्या कार्यक्रमाला असं क्राउलिंग करत ओ माय गॉड, हा माणूस ऐकत असं नाही, नाहीये. ऐकलं त्यांनी. करा तुम्ही हे. या मग पुढं. पुढे काय नाही. त्याच्या हातात बंदूक होती. त्याच्या कर्मचाऱ्यांच्या हातात 147. आणि मग तुमच्या हातात. आमच्या हातात दांडुके आणि पिस्तूल. मग तुम्ही कसं? आगे जाओ आणि केलं कसं काय? मी असा क्राउलिंग करतो. क्राउलिंग करता करता पुढे जा असं मी पुढे सरकत होतो. माझे कर्मचारी अरे जाईन ना, उतरेन तिकडून आता मी. काय पालतुगडी लावली आहे तुम्ही? अरे यांना कळलं पाहिजे. अरे खड्ड्यात गेलं, नाही कळलं तर नाही कळलं ना. का त्या पव्या तरडेचं सांगताय मला? तुम्ही त्याला पकडलाय ना, तो जेलमध्ये आहे ना. पव्या तरडे इथे येणार आहे का? येणार. प्रवीण तरडेने एकदा शब्द दिला की 100% येणार. मागच्या वेळेला बलोचच्या वेळेला का ना आलात मग? तेव्हा मी शब्दच दिला नव्हता. तेव्हा मी कुठे शब्द दिला होता? मी आत्ता शब्द दिला. होय होय कळलं? होय. पण तुम्ही आत्ता का आला तिकडे? इथं आलोय मी तिथं लपलेल्या पाटलासाठी. एक रावलिंग बाहेर ये. होय, बरं. बाहेर ये. यांच्यासाठी? उठ. अरे पण यांनी तुम्हाला पकडलं होतं ना? यांनी मला पकडलं होतं. हो, यांनी तेच सांगितलं काय? यांनी सांगितलं ना? ते सांगितलं तुम्हाला असं पकडलं होतं मानगुटीला. असे किस्से सांगितले यांनी माझे. होय. काय 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 सांगितलं अजून? तुम्हाला असं करत पकडलं म्हणून. काय रे पाटला, काय पण किस्से पसरवतोय रे माझे. हा? बाबा इकडे बाबा इकडे तू मला पकडला. हा? सांगू का तुमच्या सगळ्यांना काय झालं? काय काय झालं? झालं? अरे हा पाटील इन्स्पेक्टरच्या ड्रेस मध्ये होता. याच्या हातात अशी बंदूक होती. हा? आणि हा मला बघून पुढं पुढं पळत होता. माझ्या हातात तर बंदूक पण नव्हती, नुसती बोट दाखवली होती. तरी हा थांबा ना. हा पुढं मी माग. असा पुढे जाऊन कुठंतरी त्यांनी राईट टर्न मारला, डायरेक्ट जेलमध्ये गेला. मी त्याच्या मागे जेलमध्ये आणि गेलो, पकडलो. अरे पण तुम्ही कसे गेलात जेलमध्ये? अरे पळताना असं पळतात ना का? असं पळतात सेंट्रल जेल. कसं कळणार? असं पळत होतो, असं गेलो आणि सापडलो आयता ह्याच्या तावडीत. आणि काय पण किस्से पसरवतो माझे. हा? मग तुमच्या कानावर गेले जेलमध्ये किस्से? अरे म्हणजे काय, याने इथं सांगितलेले किस्से असे फिरत 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 जेलमध्ये आले. कसली हेटाई झाली का माहितीये का माझी तिथं. सगळ्या कैद्यांनी झिची थुतू केली माझी. पण इकडे खरं खरं सांग, येस सर. सगळ्यात पहिल्यांदा किस्से कुणाला सांगितले? दोनच लोकांना सांगितले. फक्त दोनच? कुणाला? प्रसादोक आणि पुष्कर श्रोत्री. अरे जवळजवळ तू अख्ख्या गावाला एकत्र सांगितलेले किस्से. हा? अरे यांच्या किस्स्यांमुळे निम्म्या कलाकारांची करिअर डचमळीत झाली आणि तू त्यांनाच सांगितले माझे किस्से. हा?
तुला आता सोडणार नाही मी नाही. आता मी तुझं अख्खं खानदान या गुन्ह्यासाठी संपून टाकणार. कोण कोण आहे तुझ्या खानदानी? सगळ्यांची अशी नावं लिहिणार, प्रत्येकाच्या नावापुढे त्याची मरणाची तारीख लिहिणार आणि माझ्या फिन्स्टावर अपडेट करणार. बोल बोल, कुणाला ठोकू? हिला ह्याला कुणाला ठोकू? बोल, तुझ्या खानदानातला पहिला कुणाला ठोकू? हे माझे जावाई आहे. ए इकडे. अरे जावई मी बोललो पण नाही, आवडी निवडी माहिती नाही. नाही, हे- अरे पोहे फक्त खाल्ले माझे जावई झालं. अरे नाही हे माझे जावाई आहे, सासू अरे पण नाही. तू ह्याच्या नात्यातला आहे म्हणजे? अरे हा, नाहीये हे नात्यात. जावाई आहे माझे. अरे काय नाही 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 काय म्हणतोय? यांनी मला आहे ना लहानपणापासून सांभाळलंय खरंच. अरे कुठला जावई सासऱ्याला लहानपणापासून सांभाळतो? अरे सांभाळलाय ना तो, बोलतोय ना सांभाळणारा. नाही, ऐक. पहिला मी तुला ठोकणार. होय. ए दया भाई, रिलीज डेटच्या आधी ठोकू का नंतर ठोकू? ऐका ऐका काय? पार्टीच्या आधी ठोकू नका मला. हिच्या आईला मरणाच्या दारात उभं आहे, तुला पार्टी सुस्ती वय रे. हा? तसं नाही. चालेल हाय, हाय, हाय. अरे, दयाबाई. मी सांगतो तसं बोलायचं आता. होय. बोल. चौक. चौक. चौक हा मराठी सिनेमा. अरे प्रमोशन ए, करताय. ए, चौक बघायचं म्हणजे बघायचं. जाई बघा जाई बघा. ए पाटला, हो. याने आपलं प्रमोशन केलं दयाबाईच्या पिक्चरचं, तरी नशीब अजून पिट्याबाई मध्ये बोलला नाही. कळलं का? म्हणून सोडतोय. हा पण परत जर आपले किस्से इकडं तिकडं सांगितले तर जेलच्या मुतारीत येऊन ठुकीन. कळलं का? नाही. चला येतो. अरारा. खतरनाक भिंतीतनं गेला तो. असं कुठून यायचं होतं? हे चॅनलचं बरं आहे, आम्हाला ते दार दिलं, ह्यांना डायरेक्ट भिंतीतून घुसायला अलाउड करतात. मला आधी चॅनलने सांगितलं असतं प्रमोशन आहे, मी 2 मिनिटाचा बाईट दिला असता. अख्खं स्किट कशाला करायला लावलं? चल काय एकदम आरारारा खतरनाक परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतायत. प्रसाद दा. वा वा वा, अप्रतिम. फार मजा आली, फार मजा आली. आणि लहानपणापासूनच आम्ही एकत्र वाढलोय, एकत्र थिएटर सुरू केलं, एकत्र स्पर्धा पण सुरू केल्या. पण आफ्टर अ लॉंग गॅप प्रवीणला लाईव्ह परफॉर्म करताना बघून लय भारी वाटलं मित्र. फॅन्टास्टिक, मजा आली. प्रवीण दा, तुम्ही रेग्युलरली हास्य जत्रा बघता, आज पहिल्यांदा तुम्ही इथे परफॉर्म केलं, तुम्हाला कसं वाटलं? खरं सांगू का, मला हसू काय येत होतं. खूप दिवसातला वेळ म्हणजे धर्मवीरच्या शूटिंगला पण प्रसादला माहिती आहे की खूप हेक्टिक झालं, स्ट्रेस आला की मी बाजूला जाऊन काय करायचो तर हास्य जत्राचे तुमचे एपिसोड पाहायचो. आमचे कित्येक मित्र कित्येक एपिसोड तुमचे आम्ही एनॅक्ट करतो. मी दया पिट्या आणि विनोद सातव आम्ही जर एकत्र असू तर आम्ही एनॅक्ट करतो. आणि होतं कसं की काही माणसं अजातशत्रू असतात, त्यांना शत्रू नसतात, त्यांना फक्त मित्र असतात. तसं हास्य जत्रेला आहे. हास्य जत्रेला फक्त मित्रच मित्र आहे. म्हणजे अजातशत्रू हास्य जत्रा असं आपण या हास्य जत्रेला म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्ही वनी बिनीचं तर मी फॅन खूप जुना आहे. तुम्ही कमाल करता, कमाल आणता, त्यामुळं धमाल मला खूप आवडलं, खूप मजा आली. क्या बात. थँक्यू दादा.